विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी शरद बिरादार. आपल्यासमोर राज्यशास्त्र इयत्ता 12वी प्रकरण 2 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण याचा आपण अभ्यास करण्यासाठी येत आहोत. मागील प्रकरणामध्ये आपण 1991 नंतरचं जग आणि त्यामध्ये प्रादेशिकवाद आणि प्रादेशिक संघटना, सार्क, आशियान, बिमस्टेक, ब्रिक्स, शेंगेन प्रदेश, युरोझोन याबाबतची आपण माहिती घेतलेली आहे. 1991 नंतर जगामध्ये अनेक महत्त्वाचे बदल होत गेलेले आहेत आणि त्याचा अभ्यास आपण केलेला आहे. युरोप, त्यामध्येही विशेषतः पूर्व युरोपमध्ये बदल झालेले आहेत. 1990मध्ये कुवेतची समस्या असेल, त्यासोबतच 1991मध्ये जगातील दुसरी महासत्ता म्हणून जिला ओळखलं जात होतं ती रशिया, त्या रशियाचं झालेलं विघटन याचा देखील आपण अभ्यास केलेला आहे. कुवेतच्या समस्येदरम्यान नवीन जागतिक व्यवस्था हा शब्दप्रयोग पुढे आल्याचा आपल्याला दिसून येतो. पुढे सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर शीतयुद्धोत्तर कालखंड याचीही आपण माहिती घेतलेली आहे आणि यामध्ये 1991 नंतरच्या राजकीय आणि सुरक्षाविषयक व्यवस्थेचे वर्णन करणारे हे सर्व शब्दप्रयोग आपण अभ्यासलेले आहेत. 1990च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात एक नवीन शब्दप्रयोग पुढे आला आणि तो म्हणजेच जागतिकीकरण होय. हा शब्दप्रयोग अधिक व्यापक स्वरूपाचा होता. 1991 नंतरच्या काळात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, तंत्रज्ञान आणि विचारप्रणाली विषयक बदलांचा यामध्ये समावेश केला जात होता. आज आपण शीतयुद्धोत्तर कालखंडाचे वर्णन करताना जागतिकीकरण हा शब्द वापरतो. आता आपणाला नेमकं जागतिकीकरण हा शब्द आपण वापरत असताना नेमकं जागतिकीकरण म्हणजे काय हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. म्हणून आपण जागतिकीकरण म्हणजे काय याचा अभ्यास करत असताना खरं पाहायला गेलं तर काय होतं की जेव्हा एका देशाचा जगातील अन्य देशाशी जो काही परस्पर संबंध जोडला जातो, या जोडण्याच्या प्रक्रियेलाच खऱ्या अर्थानं जागतिकीकरण संबोधलं जातं. म्हणजेच जागतिकीकरणाबद्दल आपण बोलतो तेव्हा परस्परांशी जोडलेल्या जागतिक व्यवस्थेबद्दल आपण बोलत असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तंत्रज्ञानात होणारा विकास यामुळे हे बदल झालेले दिसून येतात. उदाहरणार्थ, परदेशातील महाविद्यालयात किंवा विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी आता ऑनलाईन प्रवेश घेता येऊ शकतो. म्हणजे हा झाला तंत्रज्ञानात झालेला बदल. आज भारतीय विद्यार्थी हा ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये किंवा जगातल्या अनेक नामवंत विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकतो आणि तोही ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेऊ शकतो. हा तंत्रज्ञानात झालेला बदल यामुळे भारताचे अमेरिका, भारताचे इंग्लंड, भारताचे फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशाशी जवळचे संबंध झाल्याचे दिसून येतात आणि ही प्रक्रिया म्हणजेच जागतिकीकरणाची प्रक्रिया असे संबोधले जाते. तसेच आपल्याला मित्र मैत्रिणीशी आणि कुटुंबाशी जगाच्या कोणत्याही भागातून व्हॉट्सअप किंवा मोबाईलद्वारे संवाद साधता येतो. पहा बरं, व्हॉट्सअप, फेसबुक ही जी काही संपर्कासाठी वापरली जाणारी, मोबाईलच्या माध्यमातून वापरली जाणारी काही सॉफ्टवेअर आहेत, या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जगातल्या कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो विदिन 1 सेकंद. म्हणजे सेकंदागणिक आपण एखाद्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. हा तंत्रज्ञानात झालेला बदल आहे. समजा भारतामध्ये कुठंतरी महापूर आला आणि एखादा व्यक्ती भारतामध्ये अटकला आहे, त्याची माहिती जगभर होऊ शकते. ती फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून, ट्विटरच्या माध्यमातून.
तर हे जे काही बदल आहेत हे बदल आपल्याला दिसून येतात. मग आता या ठिकाणी प्रत्येक गोष्टी म्हणजे आपण इथं आर्थिकच नाही तर आर्थिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, शैक्षणिक आहे, अशा वेगवेगळ्या अंगाने या ठिकाणी एका देशाचा जगातील अन्य देशाशी जो काही संबंध निर्माण होतो, संबंध प्रस्थापित होतो, या प्रक्रियेलाच जागतिकीकरण असं संबोधलं जातं. आता खरं पाहायला गेलं तर आर्थिक व्यापार आणि व्यवहार यांच्या संदर्भात देखील बदल झाल्याचे आपल्याला दिसून येते. भारतातून फुले आणि फळे युरोप, अमेरिका इथे निर्यात होतात. तर भारतीय बाजारपेठेत युरोप, अमेरिका आणि चीनसारख्या देशातून माल आयात होतो. आज आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये असणारा जो फोन आहे हा चीनमध्ये तयार झालेला आहे. काही जणांकडं अमेरिकेत तयार झालेल्या काही वस्तू आहेत, काही जणांकडे युरोप खंडामध्ये तयार झालेल्या वस्तू आहेत. म्हणजेच जगाच्या कानाकोपऱ्यात तयार झालेल्या वस्तू भारतामध्ये येतात, भारतात उत्पादित झालेला माल जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो. हे जे काही आर्थिक व्यापार आणि व्यवहार जो काही आपल्याला दिसून येतो हा सुद्धा एक जागतिकीकरणाचाच भाग आहे असं मानलं जातं. तर जागतिकीकरणानं काय झालेलं आहे, जागतिकीकरणामुळे राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक हे एकमेकांशी जोडले आहेत. जगात एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनांचा दुसरीकडे प्रभाव पडताना दिसून येतो. या बदलांकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. एक मत असे आहे की जरी आपण जागतिक पातळीवर एकमेकांशी जोडले गेलो असलो तरी राष्ट्रव्यवस्थेचे महत्त्व कमी झालेले नाही. किंबहुना राष्ट्रवादाला आज देखील महत्त्व आहे. काही तज्ज्ञांच्या मते तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्राने राष्ट्रांना एकमेकांच्या जवळ आणले आहे. त्यांच्या मते राष्ट्राचे सार्वभौमत्व तसेच अधिकार क्षेत्राच्या संकल्पनांना आज आव्हान दिले जात आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यावर भर देतात त्या राष्ट्राच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असल्याचे आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतं की राष्ट्र आणि राष्ट्रातील लोक हे परस्परांशी जोडले गेलेले आहेत. तर जगाच्या पाठीवर कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये एखादी घटना घडली तर त्या घटनेचे पडसाद हे जगातील अन्य देशामध्ये दिसून येतात. परवाच अमेरिकेमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीला झालेली मारहाण आणि त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या माध्यमातून कृष्णवर्णीय व्यक्तीवर जो काय अनन्वित छळ झाला आणि रस्त्यावरच त्याचा खून झाला, तेव्हा अमेरिकेमध्ये जी दंगल उसळली त्याचे पडसाद युरोप आणि जगातील अन्य देशामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. या समाज माध्यमावर अनेक लोकांनी त्या घटनेचा निषेध व्यक्त केल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता हा जो प्रभाव आहे हा दिसून येतो. परंतु हे घडत असताना काय होतं की राष्ट्रांच्या ज्या काही सीमा आहेत त्या सीमा धूसर झाल्यासारखे आपल्याला वाटतात. हे जरी होत असलं, एकमेकाशी आपण जोडले गेलो असलो तरीसुद्धा राष्ट्र नावाची जी काही व्यवस्था आहे ही व्यवस्था आणि तिचं महत्त्व काही कमी झाल्याचं आपल्याला दिसून येत नाही. जसं की आम्हा सर्वांना भारत हा देश आमचा देश आहे म्हणून आम्हाला भारताबद्दल जो अभिमान वाटतो आणि जर एखादा परकीय देश आमच्या देशासोबत खोड काढत असेल, आमच्या देशावर आक्रमण करत असेल, तेव्हा आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होते आणि जो शत्रू आमच्यावर आक्रमण करतो आहे, जो देश आमच्यावर आक्रमण करत आहे त्या देशाच्या विरोधी जनमत आमच्या देशामध्ये तयार होतं. ही जी काही भावना असते याला आपण राष्ट्रीयत्वाची भावना म्हणतो आणि ही भावना आजही जशाला तशी टिकून आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. परवाच गलवान खोऱ्यामध्ये चीन या आपल्या शेजारी देशाने केलेली आगळीक आणि चीनची नेहमीच साम्राज्यवादी राहिलेली भूमिका आणि याच्यामुळे चीन हा खोटारडेपणाने वागून आणि फसवून भारतीय सैनिकावर हल्ले करत असतो आणि त्याचाच परिपाक म्हणून आज भारतातील अनेक सामान्य लोक हे चिनी वस्तूचा वापर टाळण्यासाठी बॉयकॉट चायना प्रॉडक्ट नावाची जे अभियान आहे हे समाज माध्यमांवर चालवत आहेत.
काही ठिकाणी चिनी मालांच्या होळ्यासुद्धा करण्यात आलेल्या आहेत, हे आपल्याला दिसून येतं. याचाच अर्थ आमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये आम्ही मानवता या दृष्टिकोनातून जगातल्या प्रत्येक व्यक्तीशी जोडले गेलेलो आहोत. परंतु जर तुम्ही आमच्या राष्ट्रावर, आमच्या अस्मितेवर जर हल्ला करणार असाल, तर निश्चितच आम्हाला या गोष्टीचा संताप आल्याशिवाय राहणार नाही आणि ते आम्ही अशा पद्धतीने अभिव्यक्त करत असतो. तर हे आपल्याला या ठिकाणी राष्ट्र ही संकल्पना आजही तेवढीच प्रत्येकाच्या मनामध्ये दृढ झाल्याची दिसून येते. तर हे जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानामुळे आपण एकमेकाच्या जवळ आलेलो आहोत. राष्ट्राचे सार्वभौमत्व, अधिकार, क्षेत्राच्या संकल्पना आज आव्हान दिले जात आहे. नागरी समाज आणि बिगर राजकीय अभिकर्ते महत्त्वाचे झाले आहेत. आज सामाजिक चळवळी ज्या मानवी समस्यावर भर देतात, त्या राष्ट्रांच्या सीमा छेदून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य करत असल्याचं दिसून येतं. थोड्याच वेळापूर्वी मी जे तुम्हाला अमेरिकेमधलं उदाहरण दिलं, ते याचंच द्योतक आहे, आपणाला सांगता येईल. आता आपण वेगवेगळ्या क्षेत्रात होणाऱ्या या बदलांचा स्वतंत्रपणे अभ्यास करू. या बदलांचा भारतावर काय परिणाम होत आहे ते देखील पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आपण प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास हा स्वतंत्रपणे जरी करत असलो तरी ही सर्व क्षेत्रे एकमेकाशी जोडलेली आहेत, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. म्हणजेच राजकीय किंवा आर्थिक बदलाचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटकांवर परिणाम होतो, हे आपल्याला दिसून येतं. आता सर्वप्रथम आपण आर्थिक घटक या ठिकाणी पाहणार आहोत. तर आर्थिक क्षेत्रामध्ये झालेले महत्त्वाचे बदल. आता जागतिकीकरणामुळं काय झालं, तर खऱ्या अर्थानं जागतिकीकरणाची सुरुवात ही आर्थिक बाबीसाठीच झाल्याचे आपल्याला दिसून येते. मग जागतिकीकरणामध्ये आर्थिक घटकामध्ये काय बदल झाले ते आपल्याला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामधला पहिला बदल जो आहे तो म्हणजेच काय, भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. आता भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार म्हणजेच काय, गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगधंदे निर्माण होत असतात, उद्योगाची उभारणी केली जाते. उद्योगामध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातूनही मोठ्या प्रमाणात होते. आणि आज विशेषतः जगामध्ये 1990च्या नंतर भारतामध्ये सुद्धा नवीन आर्थिक धोरण, ज्याला आपण न्यू इकॉनॉमिक पॉलिसी असे म्हणतो, ते स्वीकारलं गेलं. आणि त्यानुसार आपण LPG तत्वाचा म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन या 3 तत्वांचा स्वीकार केला. आणि या 3 तत्वामध्येच आज सरकार हा गुंतवणूकदार कमी राहिलेला आहे, त्या ठिकाणी खाजगी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणून ही जी काही भांडवली गुंतवणूक आहे, म्हणजेच एखादा उद्योग निर्माण करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणं गरजेचं आहे. आणि ही गुंतवणूक भारतातील उद्योगपती जगातल्या कुठल्याही देशामध्ये करू शकतात आणि जगातील कुठलाही उद्योगपती भारतामध्ये येऊन गुंतवणूक करू शकतो. केवळ सरकारच नाही तर खाजगी व्यक्तीच्या माध्यमातून किंवा खाजगी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असल्याचे दिसून येते. टाटा किंवा रिलायन्ससारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका या देशामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे आपल्याला दिसून येते. एवढेच काय, तर ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन नावाची जी सरकारी कंपनी आहे, अशा कंपन्या देखील परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे आपल्याला दिसून येते. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा अनेक क्षेत्रामध्ये होताना दिसून येते. आता पायाभूत सुविधा म्हणजेच काय, तर वाहतूक, दळणवळण, ऊर्जा साधनं यांना आपण पायाभूत घटक म्हणत असतो. कारण हे असल्याशिवाय कोणताही विकास होऊ शकत नाही. जसं की पाण्याची आवश्यकता आहे, उद्योगधंदा असो किंवा शेती असो, यासाठी तुम्हाला पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. वाहतूक, दळणवळणाची साधनं म्हणजेच रस्ते पाहिजेत, दूरसंचार सुविधा पाहिजेत, ज्याच्यामुळं रस्त्यांना तर असं संबोधलं जातं, ज्या प्रमाणात मानवाच्या शरीरामध्ये रक्तवाहिन्यांचं महत्त्व आहे, त्याच पद्धतीनं देशाच्या विकासासाठी रस्त्यांचं जाळं असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्याला आपण दळणवळणाची सुविधा किंवा वाहतुकीची सुविधा म्हणतो, ते महत्त्वाचं आहे. आणि दूरसंचार क्षेत्राचा विकास, त्यासोबतच ऊर्जा साधनं. मग आता जलविद्युत आहे, अणुऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे. आणि
या साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होणं गरजेचं आहे. तर या क्षेत्रामध्ये त्यासोबतच ग्राहक उपयोगी. आता ग्राहक उपयोगी म्हणजेच काय, तर ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत, सर्वसामान्य व्यक्तींच्या काही गरजा आहेत, अशा गरजा पूर्ण करणाऱ्या वस्तूची निर्मिती करणं, याला आपण म्हणतो ग्राहकोपयोगी क्षेत्र. तर अशा दोन्ही बाबीत किंवा दोन्ही ठिकाणी गुंतवणूक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं दिसून येतं. परदेशी कंपन्यांनी भारतामध्ये विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादीमध्ये गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर मॅकडोनाल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हट सारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असल्याचे आपल्याला दिसून येते. तर अनेक विमानतळं हे परदेशी कंपन्यांनी विकसित केलेली आहेत, हे आपल्याला दिसून येतंच. त्यासोबत याला आपण म्हणतो पायाभूत सुविधा. तर दुसरं जे आहे पिझ्झा, बर्गर ही जे आहे हे परकीय खाद्यपदार्थ आज आमच्या भारतीय संस्कृतीचा भाग झाल्याचं मोठ्या प्रमाणात दिसून येतं. मग या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत असल्याचं दिसून येतं. आता डी-मार्ट, वॉलमार्ट ही सुद्धा या ग्राहकोपयोगी क्षेत्रात केलेली गुंतवणूक आहे असं आपल्याला दिसून येतं. 1990च्या दशकापूर्वी तर अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचितच होत होती. त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते आणि ते अडथळे आता दूर झाले आहेत. हा बदल म्हणजेच भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार होय असे मानले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासमोर हे जे काही चित्र दिसत आहे, या चित्रामध्ये टाटा ही भारतीय कंपनी, या टाटा कंपनीचे जग्वार आणि लँड रोवर ही जी काही कार उत्पादन केलं जातं त्याचा कारखाना हा इंग्लंडमध्ये आहे आणि त्याचं चित्र आपल्यासमोर आहे. दुसरं जे चित्र आहे ते म्हणजेच ONGC, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन विदेश लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीचं व्हिएतनाम देशामध्ये पेट्रोलियम पदार्थाचं उत्पादन करण्याची केलेली गुंतवणूक हे आपल्याला दिसून येते. मग हे जे दोन चित्र आपल्याला भारतीय उद्योगपतींनी किंवा भारतीय उद्योग संस्थांनी परदेशामध्ये केलेली गुंतवणूक या ठिकाणी दाखवून देतात. त्यासोबतच खाली आणखी दोन चित्र जे आपल्याला दिसून येत आहेत, त्यामध्ये एक मायक्रोसॉफ्ट भारत ही परकीय कंपनी, मायक्रोसॉफ्ट ही कंपनी परदेशातील ती भारतामध्ये गुंतवणूक केल्याचं दिसून येतं. तर दुसरं चित्र जे आहे नेस्ले उद्योग भारतामध्ये, आपण नेस्ले कंपनीची कॉफी, मॅगी आवडीनं खातो ना, मग त्या कंपनीची ही गुंतवणूक आपल्याला भारतामध्ये झाल्याचं दिसून येतं. तर ह्या दोन्ही घटना, वरचं उदाहरण आपल्या देशातील उद्योगांची किंवा उद्योग संस्थांची विदेशामध्ये केलेली गुंतवणूक आणि विदेशातील संस्थांनी भारतामध्ये केलेली गुंतवणूक, हे जागतिकीकरणाचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी या चार चित्राच्या माध्यमातून दिसून येतं. भांडवली गुंतवणूक जी आहे ही गुंतवणूक काही एकाच बाजूनं होत नाही, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. तर भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात अशा दोन्ही म्हणजे इन्व्हेस्टमेंट ही 2 वे काम करत असते. एक आपल्या देशातून बाहेर देशात जाणारी आणि दुसरी बाहेर देशातून आपल्या देशात येणारी, म्हणजेच काय 2 वे, दोन पद्धतीनं, दुतर्फा ज्याला आपण म्हणतो दुतर्फा. तर या दोन पद्धतीनं गुंतवणूक होत असते, हे आपण आत्ताच्या चित्रांमधून सुद्धा पाहिलेलं आहे. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत, म्हणूनच परदेशी गुंतवणुकीची गरज आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. आता भारत हा काही विकसित देश नाही. भारतामध्ये असणारी अवाढव्य लोकसंख्या, अद्यापही भारतामधले जवळपास 60-65% लोकांचं कृषी क्षेत्रावरचं अवलंबित्व आणि याच्यामुळं भारताचा औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील विकास कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ह्या सगळ्याचा विचार केला तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणं गरजेचं आहे. गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात संधी आहे, चालना आहे, वाव आहे.
परंतु ही जी होणारी गुंतवणूक आहे, ही गुंतवणूक पायाभूत क्षेत्रामध्ये होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भारताच्या देशांतर्गतची जी काही गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत. कारण भारताचं वाढती लोकसंख्या यामुळे भारतातील जे राष्ट्रीय उत्पन्न आहे त्यातील बहुतांशी हिस्सा हा उपभोगावर खर्च होत असतो आणि हा उपभोगावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असल्यामुळे विकास कामं आपण करू शकत नाही आणि यासाठी म्हणून आपल्याला विदेशी गुंतवणुकीची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गरज भासते आणि ही जी काही गुंतवणूक आहे विदेशी गुंतवणूक किंवा मग देशांतर्गत गुंतवणूक ही पायाभूत सेवा सुविधांमध्ये होणं गरजेचं आहे. तरच भारताला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास साध्य करता येईल. आता हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे आहे. आता जी गुंतवणूक आहे ग्राहकोपयोगी गुंतवणुकीपेक्षा पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक ही भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनाचा विकास होणे गरजेचे आहे. म्हणून या क्षेत्रातील गुंतवणूक ही अधिक महत्त्वाची आहे हे आपल्याला दिसून येतं. आता व्यापार ही जी संकल्पना आहे ही संकल्पनासुद्धा बदललेली आपल्याला दिसून येते. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झालेले आहेत. 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, तो व्यापारासंबंधीचा राष्ट्रांदरम्यान केलेला करार होता. 1995मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. आयातीवरील सीमाशुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. ही संघटना मुक्त व्यापाराला प्राधान्य किंवा प्रोत्साहन देण्याचं काम करते. देशादरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडवणे आणि देशादरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणण्याचं कामसुद्धा ही जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन करत असते. तर मुळात काय तर 1995च्या पूर्वी गॅट नावाची जी संकल्पना होती, या संकल्पनेच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की हा एक करार होता, ही कुठलंही संस्थात्मक काम नव्हतं. हा जो गॅट करार आहे या गॅट करारातून काय होत होतं की राष्ट्रादरम्यान मुक्त व्यापार होण्यासाठी तो चालना देत होता. मग आता बाहेरच्या देशातून आपल्या देशात आयात होणाऱ्या वस्तूवर मोठ्या प्रमाणात शुल्क आणि कर आकारले जात होते. मग यामुळं काय होत होतं की देशात उत्पादित होणारी वस्तू स्वस्त आणि विदेशातून येणारी वस्तू महाग होत होती आणि यामुळं साहजिकच ग्राहक हा स्वस्त वस्तूला प्राधान्य देतो आणि याचा परिणाम म्हणून देशातील उद्योगधंदे वाढीसाठी ह्या मार्गाचा अवलंब केला जात होता. पण 1995ला काय झालेलं आहे तर गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटना निर्माण झाली आणि ती संघटना निर्माण झाल्यामुळं या जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रांमध्ये समन्वय साधून या मुक्त व्यापाराचं धोरणाची अंमलबजावणी कशा पद्धतीने करता येतील आणि राष्ट्रांमध्ये समन्वय साधून व्यापाराला मुक्त पद्धतीने चालना कशी देता येईल यासाठी काम करण्याचं जागतिक व्यापार संघटना काम करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही जागतिक व्यापार संघटना राष्ट्रांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असल्याचं आपल्याला दिसतं. व्यापार हा साधारणतः वस्तूंचा केला जातो. लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा असू शकतो किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा सुद्धा व्यापार होत असतो. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले. त्यात सेवा क्षेत्राची सुद्धा भर घातली गेली. म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो. यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा देखील समावेश होतो. म्हणजेच काय पूर्वी व्यापार म्हणजेच फक्त वस्तूच्या बाबतीत होत होता, परंतु आता वस्तूंच्या पलीकडे जाऊन
सेवा क्षेत्रामध्ये सुद्धा आर्थिक देवाणघेवाण दिसून येऊ लागली. आणि ही जी आर्थिक देवाणघेवाण म्हणजेच आता आपणाला विमा असेल, बँक क्षेत्र असेल, म्हणजे आज अनेक विदेशी बँका भारतामध्ये येऊन आपलं स्थान निर्माण करत आहेत. भारतातील SBIच्या जगामधल्या इतर देशामध्ये अनेक शाखा आहेत हे आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच अनेक विमा कंपन्या, विदेशी विमा कंपन्या भारतामध्ये येऊन गुंतवणूक करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. यासोबतच बौद्धिक संपदा अधिकार, ज्याला आपण कॉपीराईट्स म्हणत असतो, ट्रेडमार्क किंवा पेटंट यासारख्या गोष्टींचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपण बौद्धिक संपदा अधिकाराची काही उदाहरणं पाहणार आहोत. या ठिकाणी वर्तुळात C दिसून येतो, तो कॉपीराईटचं चिन्ह आहे. आणि अमूल, वॉडीलाल आणि हा राईट मार्क जो आहे तो नायकेचा आहे. एक सफरचंदाचं कुरतडलेलं चित्र जे आहे ते ॲपलचं चित्र आहे. मॅकडोनाल्डचा M, गुगल हे ट्रेडमार्क, म्हणजेच याला आपण म्हणतो व्यापार चिन्ह. ही त्याची ओळख आहे. हे चिन्ह पाहिल्यानंतर की अमुक एका कंपनीचे हे उत्पादन आहे अशी ग्राहकांना त्याची ओळख पटत असते, म्हणून याला व्यापार चिन्ह किंवा ट्रेडमार्क असं म्हटलं जातं. व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल हा कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा आपल्याला दिसून येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे जे जहाज दिसतं आणि या जहाजात मोठमोठे कंटेनर आपल्याला दिसून येतात. तर यातून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापार होत असल्याचा दिसून येतो. असंख्य कंटेनर एका जहाजातून दुसऱ्या देशामध्ये पाठवण्यात आलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपणाला कंटेनरच्या माध्यमातून जो मोठ्या प्रमाणात ही जी मालवाहू जहाजांच्या माध्यमातून होणारी वाहतूक आणि जो होणारा व्यापार आहे यासंबंधीची माहिती वरील चित्रातून आपल्याला दिसून आली. आता आपल्याला हे माहीत होणं गरजेचं आहे की 1995मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून गॅट्स नावाचा करार झाला, जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस. आता हा करार काय आहे, तर वस्तूंबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन गॅटमार्फत केले जात असे. त्याच प्रकारे नियोजन करण्यासाठी सेवा क्षेत्राला यात समाविष्ट केले गेले. म्हणजेच वस्तू आणि वस्तूंच्या व्यापाराबरोबर सेवा क्षेत्राचा व्यापार केला जावा यासाठी हा 1995मध्ये गॅट्स नावाचा करार WTOच्या माध्यमातून झाल्याचं आपल्याला दिसून येते. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार, ट्रेड रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, यालाच आपण ट्रिप्स म्हणतो. तर जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यासाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष या कराराद्वारे केले गेले आहेत. ट्रिप्समध्ये साधारणतः कॉपीराईट, भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो. औद्योगिक डिझाईन, इंटिग्रेटेड सर्किट, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादींचा समावेश होतो. बौद्धिक संपदा अधिकाराची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी देखील ट्रिप्समध्ये सांगितल्या आहेत. आता नेमकं बौद्धिक संपदा म्हणजे काय, तर आपण एक साधं सोपं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. दे धक्का नावाचा पिक्चर तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की मकरंद अनासपुरे यांनी गाडीमधला एक छोटासा पार्ट बनवलेला होता आणि त्यांच्या वकिलांनी तो पार्ट रजिस्टर्ड केलेला होता. आणि त्या रजिस्टर्ड केलेल्या पार्टची जगामध्ये चाचणी घेतल्यानंतर त्याचे बौद्धिक हक्क हे मकरंद अनासपुरेंच्या नावावर झाल्यामुळं त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा मिळालेला आपल्याला दिसून येतो. यालाच आपण बौद्धिक संपदा, म्हणजे तुम्ही जे काही संशोधन करत आहात त्या संशोधनाचे अधिकार हे तुमचे आहेत, पण त्यासाठी तुम्हाला त्याची अगोदर नोंदणी करणं गरजेचं आहे. यालाच आपण म्हणतो बौद्धिक संपदा, म्हणजेच बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेली बौद्धिक संपत्ती आणि त्याचं रक्षण केलं जातं. आणि त्यासाठी हा करार आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे.
तर आजच्या तासाला आपण इथंच थांबूया. यानंतरच्या तासाला आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.